हाय एव्हरीवन, माझं नाव प्रमोद दसम आणि तुमचं सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज चाललो आहे मी फुनगुसला आणि हे बघा वाडीतून निघालो आता. तर खूप सकाळपासून खूप पाऊस पडत होता आणि आत्ता थोडा कमी झाला आहे. तर आता मी निघालो आहे. 2-3 दिवस खूप पाऊस पडतो आहे. पाणी पण भरलं आहे वाटतं मळ्यात. काय गेलो नाही बघायला मी. तर माझं थोडं फुनगुसला काम आहे. तर चाललं आहे. आत्ता वाजले 1:57 म्हणजे 2 वाजलेत. मी आत्ता निघालो आहे. ते बघा वाडीतून पाकडे खूप बुलबुली झाल्यात. याय हा इकडंच होय. फुनगुसला चाललोय. तर पाकड्या बुलबुलीत झाल्या आहेत. चालायला भीती वाटते पावसामुळे. ते बघा आता चाललोय चालत चालत. कोण आहे ना माझ्याबरोबर. बघू एक गाडी येते दुपारची, ती भेटली तर, नाही तर मग चालत जाणार आहे. तर आता एकटा चाललोय रस्त्याने. तर हे बघा रस्त्याने चालत चालत चाललो आहे आणि आता आलो मी मधलेवाडीत. म्हणजे आमची वरची वाडी आहे आणि ही जी आहे ही मधलेवाडी आहे. म्हणजे जवळ आहे आमच्यापासून. तर हे बघा मी चाललो आहे आणि गावी माणसं कोण दिसत नाही बघा. म्हणजे मी आलो आता चालत चालत. म्हातारी माणसं असली तर या आई. काय बरे आहे ना? होय बरे आहे ना तू? आई काम करते. अशीच आजी भेटली तर येताना मला दिसली 1-2. नाहीतर कोण सर्व मुंबईला कामाला असतात. आता बघितलं येता वरतून येताना माणसं म्हणजे जास्त भेटलीच नाही रस्त्याला कोण. आणि दुपारची पण वेळ आहे. आणि पावसामुळे रस्ते खूप बेकार झालेत. चालताना पाय सटकतो. चाललोय चालत चालत आता एकटा. बघू गाडी तर इथे येते, पण आता कधी येईल ती मला पण ॲक्च्युली टाईम माहीत नाही. तर मी थांबणार नाही आता. मी चालत चालतच जाणार आहे. हे बघा इथे येते समोर. म्हणजे आमचं जे डावकोलं आहे ते डावकोलीवरून जाऊन येईल संगमेश्वर गाडी. पण तिला टाईम लागेल वाटतं अजून. टायमिंग मला पण माहीत नाही, कारण मी आलो आहे नाही कधी ह्या गाडीला.
ते बघा इथे गाडी येईल, तर ती संगमेश्वरवरून येऊन डावखोलला गेली असेल. आता तर किती टायमाने येईल मला माहीत नाही. मी परत संगमेश्वरला जाईल. रस्त्याला पण कोण नाही, एकटाच चालतोय. तर बघा चालत चाललो आहे मी, आणि एकटाच आहे आता रस्त्याला. चालत चालत चाललो आहे, आणि इकडून खूप आठवणी आहेत रस्त्याच्या. म्हणजे आम्ही शाळेतून जाताना लहानपणी चालत जायचो, चालत यायचो. पुनूसला जायला आम्हाला 20-25 मिनटं लागतात, म्हणजे अर्धा तास चालत जायला आणि चालत यायला. तर हे बघा, आणि हा व्ह्यू बघा, तुम्हाला दाखवतो खाली. ही जी नदी दिसते ती शास्त्री नदी आहे. आणि इथे ब्रिज आहे, एक ब्रिज झाडांमुळे दिसत नाही. अरे यार, पाठी जाऊन बघूया परत, थांबा. ब्रिज दिसतो काय? आणि हा व्ह्यू जेव्हा सकाळची सूर्य उगवतो ना तेव्हा खूप छान दिसतो. आता झाडं झालेत ना मोठी, त्याच्यामुळे पाठून दिसतो काय बघूया. तर बघा ही नदी दिसते. तर बघा तो ब्रिज दिसतोय ना, तिथे तो फुनगुसचा ब्रिज आहे. आणि सकाळी तर जाम भारी वाटतं इकडे, म्हणजे सूर्य उगवतो तेव्हा. तर मी एकटा चाललो आहे, मस्त वाटतं आहे बघा, आणि व्ह्यू पण छान आहे. तर हा बघा ब्रिज आता थोडा दिसतोय चांगला, कारण तिकडे झाडं होती बघा. हा जो समोर दिसतोय तो. तर इथून आमचं आतमध्ये कोंडेगाव आहे, आणि इकडून खाली हा फुनगुसला जायला रस्ता आहे. तर हा गणपतीपुळा रोड पण आहे, आणि हा खूप मोठा शॉर्टकट आहे. जर तुम्ही संगमेश्वर चिपळूण साईडून आलात तर खूप मोठा शॉर्टकट आहे, कारण तिकडून फिरून जावं लागतं निवळी मार्गे. तर हा खूप मोठा शास्त्री पुलावरून जर तुम्ही आतमध्ये झालात तर हा गणपतीपुळ्याला जायला खूप मोठा शॉर्टकट आहे. तर चाललं मी चालत चालत. काय फुनगुसच्या रोडला. तर हे बघा मी आता आलो आहे फुनगुसला, आणि इथून चालू झालेत घर आहे बघा. आणि बाजारपेठ आहे ती पुढे आहे, म्हणजे छोटीशीच आहे, जास्त नाही आहेत. म्हणजे दुकानं वगैरे आहेत छोटी. आणि म्हणजे काय असेल, पहिला बाजार भरायचा इकडे. म्हणजे मी लहान होतो तेव्हा बाजार भरायचा, पण तो खालच्या साईडला भरायचा. जेव्हापासून ब्रिज झाला तेव्हापासून इकडे दुकानं झालेत, म्हणजे ब्रिजच्या बाजूला. तर आता मी पोचेल थोड्या वेळात तिथे ब्रिजच्या इथे. बघा इकडून सुरुवात झालेत दुकानांना. तर हा सर्व बंद आहे, कारण 3 दिवस पाऊसच एवढा पडतोय ना. आज मुलांना पण सुट्टी आहे, त्याच्यामुळे बंद आहे वाटतं. आज आहे सोमवार, तर बहुतेक बंद आहे. आणि आत्ता थोडंसं ऊन पडलं आहे बघा, कारण सकाळपासून मी निघायच्या अगोदरपर्यंत खूप पाऊस होता. खूप म्हणजे 3 दिवस खूपच होता. पाणी पण भरलेलं. आता पाणी दाखवतो तुम्हाला तिथे ब्रिजवर गेल्यावर. मी आलोय जवळ. ते बघा इकडे छोटी मोठी दुकान आहेत सर्व. तिकडे बँक आहे.
आणि हे बघा इथे आहे ब्रिज. तर आलोय फुनगुसला. आता जाईन मी ब्रिजवर तेव्हा दाखवेन. तर मी आलो आधी कामाला, मग काम करतो, नंतर दाखवतो सर्व. आणि इथे आहे रिक्षा स्टँड. हा बघा आमचे सूरज भाऊ. दुकानात आहेत. हे काही तर सूरजच्या इथे आलोय. माझा मित्र आहे. आणि इथे आहे समोर रिक्षा स्टँड. आणि हा आहे फुनगुसचा स्टँड. म्हणजे संगमेश्वरला जी गाडी येते ती इथं थांबते. आज आले नाही, दुपारची गाडी आले तर येईल. ज्या गाडींनी येणार होतो कोंड्यातून तर ते आले ना अजून. आणि हा आहे ब्रिज. तर जातो मी आता ब्रिजवर. आणि पुढं हे मार्केट थोडा हे बघा. तर आत्ता सर्व वरती मार्केट झालं आहे. पहिला तिकडे खाली होता, तिकडे जातो मी, नंतर जाईन. तुम्हाला आधी पहिला ब्रिजवर जातो आणि दाखवतो. तर हे बघा पाणी वरती आलेलं सर्व, आत्ता खाली झालं आहे. मस्त वाटतंय बघा. तर ते आमचं गाव आहे आणि हे फुनगुस गाव आहे. आणि हा आहे आमचा ब्रिज. ब्रिज मस्त वाटतो वरतून, जिथून मी मगाशी तुम्हाला दाखवलं. आणि आत्ता ऊन पडलं तर जरा चांगलं वाटतंय बघा. आणि मगाशी तर पूर्ण काळं केलेला, म्हणजे सकाळपासून 3 दिवस खूपच पाऊस होता. तर हा आहे ब्रिज. आणि ब्रिज वरतून मस्त वाटतो. तर मी शाळेत होतो तेव्हा हा ब्रिज झाला. नाही तर पहिला जे मी तुम्हाला बोललो की बाजार भरायचा, तर बाजार तिथे जे खाली तुम्हाला व्हाईटवालं घर दिसतंय ना, तिथं पट्टी आहे. त्या पट्टीवर बाजार, पट्टीच्या बाजूला जागा आहे. आता पाणी भरल्याची तुम्हाला दिसतंय मला. तर तिथे सर्व बाजार भरायचा. आणि तिकडं सर्व खाली दुकानं होती. म्हणजे जी आत्ता वरती दुकानं आहेत ती सर्व इकडे आलेत आता वरती. पहिली तर खाली खूप होती, कारण मंगळवारचा बाजार पण भरायचा. आणि आता नाही बाजार भरत आत्ता, कारण इथे वरती सर्व दुकाने आलेत. पहिला बाजार भरायचा तिकडे. आणि आम्ही पहिलं जेव्हा ब्रिज नव्हता तेव्हा आम्ही ह्या नदीने होडीने आम्ही तिकडे याला जायचो. संगमेश्वरला जायचं झालं असेल, कारण ब्रिज नव्हता तेव्हा, तर आम्ही ह्या नदीतून होडीने तिकडे जायचो. तो जो ब्रिज दिसते परचुरीचा ट्रेनचा ब्रिज आहे तो, तिकडे आहे परचुरी. हे आहे फुनगुस इकडे आणि इकडे परचुरी आहे. तर तिकडे आम्ही होडीतून जायचो, नंतर मग संगमेश्वरला जायचो. तर आता खूप बरं पडतं, कारण ब्रिज झाला आहे. आणि आता मी ब्रिजवरती आहे आणि मस्त कोण नाही, वातावरण पण छान आहे. वा, पाणी बघा किती भरलं आहे. पाणी वरती भरलेलं, आत्ता कमी झालं आहे. आणि हे आहे पूर्ण फुनगुस. आणि हे आहे शास्त्री नदी. पाणी बघा किती गढूळ आहे, कारण पाऊसच एवढा पडला आहे. ते छान वाटतंय. तर थांबलोय थोडा वेळ ब्रिजवर, बसतो जरा, नंतर जातो सूरजच्या इथे. सूरज माझा मित्र, मग अशी दाखवला तिकडे तुम्हाला तो.
तर हे बघा ब्रिजवरती आहे आणि तुम्हाला बोललो होतं की तिथे बाजार भरून तिथे जाईन, पण तिथे पूर्ण पाणी भरलं आहे आता. ते जे तुम्हाला येल्लो कलरचा जो दिसतो आहे ना, तर तिथे पहिला बाजार भरायचा. तिथे पूर्ण भरलं आहे पाणी, कारण नदीच्या बाजूलाच बाजार भरायचा. तर मी आता जात नाही तिकडे. हे बघा पूर्ण पाणीच भरलं वरती. तर ती जी येल्लो कलरचं ते बोट आहे ती लांबून दिसणार नाही व्हिडिओमध्ये. तर तिथे बाजार भरायचा पहिला आणि तिथून होडी विडीने आम्ही मग संगमेश्वरला जायचो. मस्त वाटतं इकडे. हे बघा पूर्ण चारी साईडून डोंगर आहे, मध्ये नदी आणि हा ब्रिज. हे बघा तुम्हाला दाखवतो, चारी साईडून डोंगर आहे. पुनगुस तिकडे आहे, पिंदवणे इकडे आहे. तो संगमेश्वरला रोड इकडून सरळ स्टेट गेल्यावर. आणि तो तिकडे ब्रिज आहे, तो दिसतो की तिकडे ब्रिज आहे, तो ट्रेनचा ब्रिज आहे. आणि तिकडे आहे परचुरी आणि हे आमचं पुनगुस आणि आमचं गावावरती कोंडे. तर असं आहे छान मस्त. आणि आता मी चाललो आहे परत ब्रिजवरून चाललो आहे. तेव्हा गाडी अजून नाही आले, मी चालत पोचलो खाली, तरी पण बस आले नाही अजून. आणि हे बघा इकडून मळ्यातून पाणी भरले पूर्ण, शेतीचे आहे ते. आणि पुढे आहेत दुकानं, म्हणजे भाजीपाल्याची वगैरे, बँक आहे, अशी आहेत दुकानं छोटी मोठी. छोटीशी बाजारपेठ आहे, म्हणजे दुकान आहेत. एवढं पण बाजार वगैरे भरत नाही. पहिला भरायचा मगाशी सांगितलं तसं, आता नाही भरत. तर सर्व माणसं संगमेश्वरला जातात ब्रिज झाल्यापासून. इथं बस येतात, सकाळी येते, दुपारी येते, संध्याकाळी येते. तर थोडा वेळ बसतो सूरजकडे, काम करतो आणि मग निघेल घरी. संगमेश्वर गाड्या आल्या आता. ही जाईल कर्जवे संगमेश्वर गाडी. आणि हा आपला चापनाथ भाऊ. काय भेटलो अरे गाणं होतं. हे बघा इकडे पाऊस आला आहे, हे बघा आणि पाणी बघा किती भरलं आहे नदीचं. आणि इकडे आहे आमची शाळा. मी तुम्हाला बोललो होतो की 8वी ते 10वीपर्यंत मी इकडे शिकलो. हे बघा आता पूर्ण तुटले आणि वरती शाळा झाली आमची. ती इकडं ही बिल्डिंग दिसते त्याच्यावरती शाळा आहे. आणि ही आमची जुनी शाळा जिथं मी शिकलो 8वी ते 10वीपर्यंत. आणि 1ली ते 7वी वरती झाली आमच्या गावात कोंडे. तर ही कोसळ आहे पूर्ण. आहे बघा, कारण इथे आता पूर्ण बिल्डिंग कोसळली ती शाळेची. इकडे हा ब्रिज. मस्त वाटतंय बघा. तर हे बघा आता निघालोय घरी. काय रिक्षा स्टँड. इथे वडापाव घेतो. वडापाव घेतो इथे. पहिल्यांदा बाजारपेठ होती तेव्हा डिस्को होते तेव्हा लोक यायची जायची. ह्या गाड्यांसाठी एक बरं आहे, केबल टिकीट जे पडतात तुम्ही जे उडी. तर इथं घेतलाय वडापाव आणि आता चाललोय घरी.
हे बघा चालत चालत तर हे बघा चालत चालत चाललोय घरी. घरी आता हे बघा आता मी आलोय फुनगुसमधून आणि आता आमच्या गावाच्या गेटच्या इथं आलोय बघा. हा इथे महाराजांचा फोटो आणि आता मी चाललोय चालत चालत घरी. ग्रामपंचायत कोंडे बघा, कोंडे आमच्या गावाचं नाव आहे. हे बघा मी आहे इकडे आणि व्हिडिओ इथंच संपवतोय. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे प्रमोद दसम ब्लॉग. बाय बाय.